लोकशाही असताना सत्ता ज्यावेळेला कोणा एकाकडे एकवटली जाते, तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, ह्याचं उत्तम उदाहरण सद्यस्थिती आहे. ह्याच्या आधी मागच्या 10 वर्षात साधारण आपण जर का एक घटनाक्रम बघितला, ज्यावेळेला राजसाहेब ओरडून-ओरडून सांगत होते, की मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा हा डाव आहे. त्यात एअर इंडियाचं ऑफिस असेल मुंबईच्या बाहेर गेलं. त्याच्यानंतर IFSCचं कार्यालय मुंबईच्या बाहेर गेलं. बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान होतोय हे तर तुम्हाला माहिती आहे. वेदांता फॉक्सकॉनसारखा जो एक उद्योगधंद्यांचा विषय होता तो महाराष्ट्राच्या बाहेर गेला. आता सध्या आपण बघतोय की रत्नागिरीचा हापूस आंबा हा वलसाडच्या नावाने प्रोजेक्ट करायचा. त्याचा एक डाव चालू आहे. आता ह्या सगळ्या घटनाक्रमामधून तुम्ही काय शिकताय किंवा काय समजतंय तुम्हाला? कारण सत्ता ज्यावेळेला एकवटली जाईल त्यावेळेला डिसिजन घेणं सोपं होईल. त्या डिसिजन अंमलात आणणं सोपं होईल आणि आपल्या मनाला वाटेल तसं राजरोसपणे आपण व्यवहार करू शकतो. आता मुंबई आणि महाराष्ट्र तोडण्याचा डाव आहे हे वाक्य बोलल्यानंतर लोकं काय म्हणतात, की ठाकरेंच्या पुढच्या सगळ्या पिढ्या ह्या एका वाक्यावर पोसल्या जातील. पण ते खोटं आहे का? मुंबईवर आणि महाराष्ट्रावर असलेला राग हा आजपासून आहे का? त्याला थेट सुरत लुटीचा संदर्भ आहे. सुरत लुटलीच गेली नाही असं वक्तव्य करणारे आपले पंत, हे कोणाच्या बाजूने आहेत? हे कोणाला सपोर्ट करतायत? कोणाच्या सांगण्याने हे सगळं होतंय? आणि आता जर का तुम्हाला भीती नाही आहे ना ठाकरे बंधू एकत्र आल्याची, मग तुम्ही निवडणुका लढवून का नाही जिंकत आहात? त्या बिनविरोध जिंकण्याचा डाव कशाला पाहिजे? त्याच्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाला हाताशी धरताय. आता तर काय, काल आपण बघितलं त्या मनसेच्या पदाधिकाऱ्याची जी काही हत्या झाली, ती सुद्धा बिनविरोध निवडणूक व्हावी ह्या वादातून ती हत्या झाली. मग कुठे चाललोय आपण? काय घडतंय? आणि आपण का बघत नाही? तुम्ही किती दिवस अजून मनसेला आणि शिवसेनेला दोष देत बसणार आहात? राजसाहेब ठाकरेंसारख्या एका प्रभावी नेतृत्वाला जर का आज आपण समजू नाही शकलो, तर मग काय उपयोग आहे? की मान्य आहे, त्यांनी ज्यावेळेला शिवसेना सोडली, बाहेर पडले, मनसे स्थापन केला, दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेले नाही, कोणाचंही भलं करायला ते गेले नाहीत. आजही ते ठामपणे उभे आहेत. कोण असा आहे, जो महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी नेहमी पुढे येतो आणि हिरी-हिरीने आपली मतं मांडतो आणि आपले विचार, दूरदृष्टी जी आहे ती दाखवतो. ब्लूप्रिंट कुठल्या पक्षाकडे आहे ब्लूप्रिंट? कोण कसं काम करणार आहे हे आधी सांगतं का? कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आम्ही निवडणुका लढवणार आहोत हे सांगतं का? नाही सांगत. ते राजसाहेब ठाकरे सांगतात. आज आपल्याला त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची खरंच गरज आहे. आज नाही राहू शकलो ना, तर ह्या महाराष्ट्राला उद्या अक्षरशः आपण विकलं जाताना पाहणार आहोत. आणि हे जेव्हा होईल ना, त्यावेळेला तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडतील.